हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तुमचं स्वागत आहे पुन्हा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि नानूला आणि प्रवीणला जास्त भूक लागली आहे. तर आज आमचे हे तडकावाली मॅगी बनवत होते. तर म्हटलं चला, गेल्या टायमाला एकदा ती रेसिपी राहून गेलेली, तर म्हटलं आज शूट करूया. तर आता आमचे साहेब बनवत आहेत तडकावाली मॅगी. तुम्ही बघू शकता ते कांदा कापतात. पण मला प्रवीण सांग की ह्याला तडकावाली मॅगीच का बोलतात? त्याला तडकावाली मॅगी का बोलतात याचं उत्तर माझ्याकडे तर काय नाहीये. मग तू त्याला नाव का ठेवलंस तडकावाली मॅगी म्हणून? आमच्याकडे जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो तिथे एक मुलगा होता प्रथमेश म्हणून. पण तुम्ही जर इथे बघून बोलला तर आम्हाला खूप जास्त मदत होईल. इकडे ये ना तू. नाही, मग मला तिकडे नाही यायचंय. तुम्ही बोला. इकडे पाठीमाग काम करणार तर तिकडे बघून करू का? पहिलं तुम्ही इथे असं काम करू. पहिलं तुम्ही इथे बघून बोला, नंतर काम करा. या माणसाकडनं काम करून घ्यायचं म्हणजे डोक्याला ताप. माल मसाला कुठे ठेवलाय ते बघतोय. हे सगळं आधी करायचं असतं. मला सांगा, या तडका मॅगी मध्ये काय काय जाणार आहे? तडका मॅगी मध्ये कांदा, टोमॅटो आणि परत काय म्हणतात त्याला, हळद, लाल तिखट. ओके. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चीज घालू शकता. चीज घातल्यावर एकदम ऑसम लागतं. पण आमच्या इकडे कसं काही लोकांना, आमच्या सुपुत्राला आवडत नाही चीज खाल्लेलं. काय माहीत नाही हेल्थ कॉन्शियस आहे की नाही. आपण कसं सगळं चालतं आपल्याला. इथं काढून दाखवतोय. कोणाचा कॉल आलाय काय? नानू कॉल येतोय. इथे प्रवीण मॅगी काढून घेत आहेत पहिली. पण ते खरंच आहे काय जे एका व्हिडिओ मध्ये आलेलं? नाही, ते इंडियामध्ये नाही, ते कॅलिफोर्नियामध्ये. काय होता तो विषय की त्या मॅगीच्या मागे लिहिलेलं की मॅगी हेल्थ साठी चांगली नाही, त्याच्याने कॅन्सर होऊ शकतं. मग ते मला जरा डाऊट होता की आपल्या इथे पण तेच आहे की काय बाबा. काय होतंय माहितीये काय, अशा पद्धतीने केल्यामुळे मला नीट दाखवता येत नाही. ऑलरेडी आमचं जेवण झालेलं आहे. तुम्हाला वाटेल आम्ही जेवत नाही, नुसतं हे असलं सगळं खातो. तर तुमच्या माहिती करता सांगते, ही मॅगी मी नाही खाणार आहे. फक्त प्रवीण आणि रुद्रांशच खातात ही मॅगी. मला नाही आवडत. मला आवडते पण सध्या मी डायटिंग वर आहे, कारण मी खूपच जाडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. प्रथम इथे प्रवीणने गॅस चालू आहे की नाही ते पण दिसेना झालंय. कढईमध्ये पाणी तापत ठेवलंय. पाणी किती ठेवायचं अंदाजे? 2 मॅगी पुरतं ठेवायचं, फक्त शिजलं. मग ते काही लोकांना माहिती नसेल तर तुम्ही कसं सांगाल? कसं प्रमाण आपल्या आपल्या मनाप्रमाणे करावा. तुम्ही बघा माझा नवरा कसा कांदा आणि टोमॅटो बारीक बारीक चॉप करतो. ह्यांनीच तर मला जेवण शिकवलंय सगळं, त्याच्यामुळे तर मी आज इथे आहे. तर ओके, हे पहिलं पाणी तापलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला मॅगी बॉईल करून घ्यायची आहे का? अर्धी म्हणजे 70% बॉईल करायची. जास्त नंतर मग आपण त्याला तडका देणार का? नाही, सगळं आपण एकत्रच टाकणार. डबल काम मेहनत घेत नाही आपण. म्हणजे बॉईल करणं त्यातच तुम्ही टाकणार. म्हणजे हे काहीतरी युनिक आहे, मला बघायला आवडेलच. तसं तर ह्याच्या आधी मी खाल्ली आहे, मला नाही आवडत तरी पण. पण तू खरंच चांगली बनवता ही मॅगी. प्रवीण ही वाली मॅगी खरंच खूप छान बनवतात. शिकून घ्या कसं बारीक बारीक चॉपिंग. चालतं काय घालणार आहोत? तेल घालणार आहोत. तेल घातलंय जरा. अरे ऑलरेडी पाणी होतं. काय फरक नाही पडत. ही माणसं कामं करतात तेव्हा सगळं असलंच असतं. एवढी घाई. ओके. तुम्ही घाबरता, आम्ही नाही. तुम्हाला आवाज येतोय. त्याला बोलतात मस्ती. असं तुमच्या जीवनात कधी आवाज येणार नाही जोपर्यंत कोण आगीत तेल ओतणार नाही. अगो बाई, पहिला टोमॅटो पाणी सोडतो ना. काहीतरी युनिकच दिसायला लागलंय. आम्ही पहिला कांदा टाकतो तर हा माणूस पहिला टोमॅटो टाकायला लागलाय. म्हणजे सगळं एकत्र, काय बघायचं नाही, सगळं एकत्र फटाफट. कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलाय. आता ह्याला किती मिनिटं परतवायचं? थोडासा वेळ, अजून जास्त. हे फेकायचं आहे का? टाकून देतो. आता तुम्ही परतवून घेताय ना? शॅलो फ्राय. मस्त चटके उडतायत तेलाचे, जरा पाणी सुटल्यामुळे. कधीतरी केलंच पाहिजे ना, दरवेळेलाच बायको देईल असं. असे चटके रोज खाल्ले आम्ही, बाहेर उन्हाचे आणि इथं तेलाचे.
त्यामुळं तोंड काळं पडले, तेलामुळे काळे पडल्यात, तोंड उन्हामुळे काळं पडले. आता हे बारीक होऊ द्यायचं का, म्हणजे असं जरा स्मूथ येस, टेक्स्चर येऊ द्यायचं. स्मूथ टेक्स्चर, स्मूथ. मजा आ रहा है. आता ह्याच्यात जाणार आहे हल्दी पावडर. अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे. आता जाणार आहे ह्याच्यात घाटी मसाला आमचा, जो घरी बनवला जातो. म्हणजे आई आहेत ना प्रवीणच्या, त्या गावावरनं बनवून आणतात हा मसाला आणि लय भारी असतो. ह्याला तुम्ही भाकरी सोबत खाल्लात तरी पण एकदम भारी. तेल, चटणी आणि भाकरी. कदाचित जास्त होईल का असं वाटतंय, असं व्हाय नको, पण जर झालं तर तिखट जाळ होणार असं मला वाटतंय. मग सॉस पण टाकणार ना तुम्ही ह्याच्यात का नाही? नाही टाकत आपण, जरासं पाणी टाकायचं. हेच पाणी गरम करून आम्ही बॉईल केलेलं पाणी यूज करतो. तिखट होईल आज तिखट होणारच आहे, जाळच होणार आहे, जाळ. तुम्ही बघू शकता. पण चव पण अशी लागते ना, चटणी जी तुम्हीच खाणार आहे, मला नको आहे. तोडून यात टाकायची. मॅगी टाकून घेतली, आता चांगलं परतून घ्यायचं आणि मग पाणी आणि मीठ टाकायचं का? जरासं पाण्यामध्ये. मला वाटते लय जाळ होणार आहे, जास्त चटणी पडली असं. खूप तिखट झालंय आता. हो ना, आजची मॅगी तिखट होणार आहे कारण खूपच चटणी पडली प्रवीणकडनं. तडका होणार आज, अंग अंग बडका. या माणसाच्या चुकीमुळे सगळ्यांचे ॲल लागलेले आहेत. मीठ टाकलंय की नाही? थोडंसं वरनं मीठ घालून घ्यायचं आणि मेन इन्ग्रेडियंट बाकी आहे. मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे मॅगी मसाला. तो वरनं घालून घ्यायचा आहे. 2 पॅकेट घालायचा, कारण 2 मॅगी होत्या म्हणून 2 पॅकेट मसाला घालून घ्यायचा आहे. बरोबर की नाही साहेब? यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी मॅगी. जे मुलं बॅचलर राहतात, ज्या मुली बॅचलर राहतात त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे, कारण ते बिचारे जेवले नाही तर मॅगीवरच दिवस काढतात. जसं आमच्या ह्यांनी पण दिवस मॅगीवरच काढले होते. चवीनुसार मीठ घालून घ्या. चवीनुसार मीठ. जे प्रवीणला बघूया अंदाज येतोय का. अरे बापरे, एवढं टाका बस, कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये आपल्या चटणीमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे आम्ही जास्त टाकलेलं नाही आहे, कमीच टाकलेलं आहे. आणि आता याला मस्त शिजवायला ठेवून द्यायची, झाकण लावून वाफवून घ्यायची. आणि झाल्यावर तुम्हाला आम्ही दाखवतोच कशी बनली आहे ते. पूर्ण ड्राय तोपर्यंत आपण थांबूया आणि पूर्ण ड्राय होईपर्यंत त्याला ठेवायची. ड्राय होईपर्यंत ठेवूया. चला भेटू मॅगी बनल्याच्या नंतर. अशा प्रकारे आमची मॅगी रेडी झालेली आहे. नानू इथे बसलेला आहे मॅगी खायला, नानूचे पप्पा इथे बसलेले आहेत. आणि मला असं बघून वाटते की मॅगी आज जरा तिखट झाली आहे. तर अशा प्रकारे आमच्या साहेबांनी आज मॅगी बनवलेली आहे. आता आम्ही मॅगी खाणार आहे. ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण किती सोपी आहे बघितलं तुम्ही. डायरेक्ट फोडणी देणार, त्याच्यातच ती मॅगी हे करायची. कशी झाली मॅगी? जाळ तिखट झालेली आहे जरा. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. प्रवीण बोलते तिखट नाही झालेली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.